नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सर्वात आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे म्हणजे जानेवारीचे पैसे जमा झाले आहेत, पण अशा बऱ्याच बहिणी सुद्धा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत। त्यांनी काय करायचं आहे किंवा 26 जानेवारी 2025 पर्यंत आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की सर्वांच्याच खात्यात पैसे येणार आहे, पण यामध्ये काही बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाहीत किंवा 8व्या हप्त्याचे पैसे म्हणजे आता 8वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जो मिळणार आहे त्याचे पैसे कधीपर्यंत मिळतील किंवा ते पैसे तरी जमा होतील का, हा सुद्धा प्रश्न आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओतून पाहून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची जी परवानगी आहे 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तेव्हापासून अर्ज भरण्यास सुरू झाले होते, पण त्यामध्ये काही निकष होते। तुम्ही जर तो निकष पाळून तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला आतापर्यंतचे हप्ते मिळालेच आहेत, पण इलेक्शन पूर्वी सर्वांनाच सरसकट येते हप्ते मिळाले आहेत, पण इलेक्शन नंतर काही निकष म्हणजे काही जे निकष होते पहिलेच ते आता तपासणी करत आहे। तर निकष कोणते होते इथं आपण पाहू शकता। ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तरी त्या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकत नाही। 4 चाकी तुमच्याकडे वाहन असेल त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार। एकाच महिलेने 2 अर्ज दाखल केले असेल तर त्यांची अर्जाची होणारी स्क्रुटिनी होणार। लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून तुम्ही जर दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। आधार कार्डवर आणि जे कागदपत्रावर नावांमध्ये तुमचे चेंजेस असतील तर तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, असे सुद्धा इथे बातमी समोर आली आहे। व इथे लाडक्या बहिणींबद्दल सकाळ न्यूजपेपरमध्ये काही गोष्टी आल्या आहेत। 3,000वर लाडक्या बहिणींना धक्का आहे, अर्ज केला नामंजूर। जिल्ह्यात 4,84,000 महिलांना महिला लाभार्थी असणार आहे। तर आता ही बातमी काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊ की लाडक्या बहिणींना नक्की धक्का कसला आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 7वा हप्ता का बरं मिळाला नाही। तुम्ही जर या निकषांमध्ये तुम्ही जर हे निकष पाळले नाहीत, तुम्हाला जर डीबीटी लिंक नसेल, तुमच्या आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, फॉर्मवरती नाव वेगळं आहे, तर तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही जर इतर योजनांचा लाभ घेताय म्हणजे संजय गांधी निराधार योजना असू द्या, कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता। तुमच्या नावाच्या पुढे जर एस असेल तर तुम्हाला कोणतेही लाभ मिळणार नाही। म्हणजे आता 7वा पण मिळणार नाही, 8वा पण मिळणार नाही। जर तसं नाव नसेल तर तुम्हाला मिळणारच आहे। म्हणजे जानेवारीचे पैसे व फेब्रुवारीचे पैसे एकत्र सुद्धा येऊ शकतात। तुमच्याकडे घरात जर 4 चाकी वाहन असेल म्हणजे 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे या पैसे मिळणार नाही। आता हे बातमी काय आहे आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पहिला विश्वास बसत नव्हते की हा लाडकी बहिणीचे खरंच पैसे मिळतील का, त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीने अर्ज केले नव्हते। पण जेव्हा बाकीच्या महिलांना पैसे मिळायला लागले तेव्हा थोडासा विश्वास बसायला लागला व आता तर सगळेच सरसकट फॉर्म भरत आहे, पण आता अर्ज करण्यास बंद आहे। पण जे ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना आता पडताळणी होत आहे, चेकिंग होत आहे, त्याच्यामुळे दिवसेंदिवस इथे वाढ सुद्धा होत आहे। विविध कारणाने अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत। सध्या जिल्ह्यात 13 तालुक्यात लाभार्थी संख्या 4,84,614 आहेत, म्हणजे इतक्या लाभार्थी महिला आहेत त्या जिल्ह्यामध्ये। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आर्थिक संकट आले आहे। महिला व बालकल्याण मंत्री आणि अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन बहिणींना धक्के दिले आहेत। निवडणुका आटोपल्यानंतर त्यांच्या खात्यात 2,100 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निवडणुकीपूर्वी 2,100 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिलं होतं, पण त्याच्यावरती आता अजूनही कोणतेही वर्क केलं नाही। त्यामुळे पुढील हप्ता आपल्याला 1500 मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना आतापर्यंत 1500 रुपयेच मिळत होते, पण जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा 1500च मिळू अशी अपेक्षा आहे व मार्च नंतर आपल्याला 21 रुपये मिळू शकतात। आता निवडणूक होऊन 2 महिन्यांचे कालावधी लोटला आहे, त्यांच्या खात्यात केवळ 1,500 रुपये जमा होत आहेत। मात्र लाडक्या बहिणी योजनेचे धनदाडगे लाभ घेत आहेत म्हणून त्यांच्यावर अंकुश आणण्याची भाषा राज्य सरकारकडून होत आहे। बहिणींनो, तुम्ही जर निकष पाळून अर्ज केले असतील तर तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला योजनेचे पैसे मिळत जाणार आहे व फेब्रुवारीमध्ये कदाचित शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पैसे 8व्या हप्त्याचे सुद्धा मिळून जाणार आहे। जर इथे तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही अपेक्षा करू शकता की फेब्रुवारीमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजे 7व्या आणि 8व्या हप्त्याचे पैसे एकत्रितपणे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। महत्त्वपूर्ण माहिती आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।